जिवंत माणसं ज्यावेळेला एकत्र काम करतात त्यावेळेला म्हणजे यंत्र असतील तर त्यांचं काही भांडण होत नाही. जिवंत माणसांची भांडणं होतात. मग ती जिवंत माणसं असल्यामुळे ती बसून सोडवतात. मुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे की स्वर्गीय अजितदादांच्या जाण्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही पहिलं 6 वर्ष आम्हाला द्या. अतिशय चांगलं यश मिळालेल्या सुहास बाबरांचं म्हणणं असं आहे की यावेळेला तुम्ही आम्हाला द्या. पण शेवटी बसून निर्णय करू. नाराजी काय आहे का आणि उद्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत मीटिंग आहे असं काही कारण कसली नाराजी नाही. काही जिवंत माणसं ज्यावेळेला एकत्र काम करतात त्यावेळेला म्हणजे यंत्र असतील तर त्यांचं काही भांडण होत नाही. जिवंत माणसांची भांडणं होतात. मग ती जिवंत माणसं असल्यामुळे ती बसून सोडवतात. पुन्हा तिथे न अडखळता मार्गक्रमण करतात. असं काही असेल नाही आहे फार तर ते माननीय मुख्यमंत्री महोदय हा एक असा लोहचुंबक आहे की तिथे गेले की सगळेजण त्यांचं मान्य करतात. तेही अतिशय योग्य मार्गदर्शन करतात. ते बाबा 2 गोष्टीत तुम्ही मागे जा, 2 गोष्टीत तुम्ही पुढे या, असं करा. काही नाही आहे तर तुम्ही मुद्दाच उपस्थित केला नाही. कसं माणसांच्या कामामध्ये आहे तर ते नीट करू. सीएम साहेबांच्या समोर हा विषय जाणार आहे. बैठकीला काही जाण्याची आवश्यकता नाही. 23 तारखेपासून 1.25 महिना अधिवेशन आहे. देवेंद्रचंही वैशिष्ट्य आहे की अधिवेशनामध्ये बजेट होतं, पेंडिंग विकासाचे प्रश्न मार्गी लावतात बैठका करून, आणि पेंडिंग संघटनात्मक माणसांचे प्रश्नही मार्गी लावतात. तो आता असं कर, तू 24 तारखेला रात्री आहे, मग तेव्हा येतो, ते ऐकतात. मग ते त्याचा दुसऱ्या पार्टला म्हणतात की तू 25ला ये, मग ते नेक्स्ट वीकमध्ये दोघांना का तेव्हा बसवतात. असं 1.25 महिन्याचा उपयोग 14पासून ते बजेट सँक्शन होण्यासाठी, विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी, माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगात आणतात. वेगळी बैठक वेगळं जाणं काही आवश्यक नाही आणि एवढं काही नाहीच आहे. अध्यक्षपदासाठी 6 लोक आमच्यासोबत ठामपणे आहेत असं सांगितलंय संजय काकांनी. हो आहेतच. 6 लोक 6 नेते आहेत, 6 सदस्य निवडून जे आले त्यांचे सगळ्यांचं एकमत आहे असं संजय काकांनी सांगितलंय का? नाही असं आहे की संजय काकांनी सांगितलंय का तर सांगितलंय. ओके. पण ज्या वेळेला ते चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि डिस्क्वालिफिकेशनचा जर आपण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.